Welcome to my channel Vidyakra. You know, we have started grammar series for SSC students. Grammar section is such section where we can achieve full marks. We can score fully. And to guide how to achieve full marks, this channel is there. This platform is there. Please like, share and comment my channel with their crown, and yes, subscribe my channel and you will get the notification time to time. Today's topic is identify the tense or name the tenses. आजचा विषय काय आहे की परीक्षेमध्ये येणारा प्रश्न टेन्सवर. टेन्स ओळखा किंवा टेन्सचं नाव लिहा. काळ ओळखायचा आहे किंवा कुठल्या काळातलं वाक्य आहे ते आपल्याला नमूद करायचं आहे. Now see what type of questions are asked in the question paper. कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारतात आता आपण पाहूया आणि चर्चा करूया. First one is we saw an army of ants. Army of ants म्हणजे मुंग्यांची. आपण बघतो ना मुंग्या एकत्र असतात ना, जेव्हा मुंग्या एकत्र असतात तो समूहवाचक शब्द आहे आर्मी, आपण मुंग्यांसाठी वापरतो. आता आपल्याला इथे काळाचं नाव लिहायचं आहे. कुठला काळ आहे तर फर्स्ट व्हॉट विल वी डू. काय पहिलं आपण करणार, पहिलं आपण बघणार की ह्या वाक्यामध्ये कोणतं क्रियापद आहे. आता या वाक्यामध्ये सॉ हे क्रियापद आहे. आता सॉ हे क्रियापद काय आहे तर पास्ट टेन्स आहे. कोणाचं, सी या क्रियापदाचं पास्ट टेन्स सॉ हे क्रियापद आहे. म्हणजे हे वाक्य सिंपल पास्ट टेन्स मधलं आहे. सिंपल आहे कारण कुठेही आयएनजी वगैरे लावलेलं नाही. आयएनजी असतं तर ते कंटिन्युअस झालं असतं आणि साधं सोपं होतं. इथे आपण काय पाहिलं, फक्त वर्ब पाहिला. वर्ब काय आहे तर सॉ आहे. सॉचं बेस फॉर्म काय आहे तर सी आहे. बरोबर, म्हणजे हा पास्ट टेन्स आहे आणि साधं उत्तर आहे याचं, या प्रश्नाचं. हे वाक्य सिंपल पास्ट टेन्स आहे. मग तुम्ही आयडेंटिफिकेशन कसं करणार, दिस टेन्स इज सिंपल, दिस सेंटेन्स इज सिंपल पास्ट टेन्स. Now see the next one. We experience the alchemy of nature. Alchemy of nature म्हणजे निसर्गाची किमया, निसर्गाचा चमत्कार. बघा आता इथे रेनबो दाखवला आहे तर ह्या रेनबो हे निसर्गाचा चमत्कार आहे. बघा याने काय केलं आहे, या रेनबोने कलर्स एंटायर स्काय, ते स्काय पूर्णपणे त्याने रंगवलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या अल्केमीचा वाक्यात उपयोग करायचा आहे. आता आपल्याला हे वाक्य ओळखायचं आहे की कुठल्या काळातलं आहे. फर्स्ट व्हॉट विल वी डू, वी विल सी द वर्ब and verb is experience. Verb is experience. It is a base form. मूळ रूप आहे हे. एक्सपिरियन्स हे मूळ रूप आहे त्यामुळे तो प्रेझेंट टेन्स झाला. आता इथे काय आयएनजी वगैरे काही जोडलेलं नाही त्यामुळे हा साधा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. बघा किती सोपं आहे. वी हॅव टू सी ओनली द वर्ब. तो वर्ब बेस फॉर्म आहे, पास्ट टेन्स आहे की पास्ट पार्टिसिपल आहे हेच बघायचं आणि त्याच्यावरून आपण टेन्स आयडेंटिफिकेशन करायचं आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे. पूर्ण गुण मिळतात या प्रश्नाला, त्यामुळे कटाक्षाने काळजीपूर्वक लक्ष देऊन नियम लक्षात ठेवा. The next sentence is it will not remain so far ever. आता नेहमीप्रमाणे पहिला आपण काय बघणार आहोत, verb. The verb is remain.
इट इज अ बेसिक फॉर्म. बरोबर. मग हा प्रेझेंट टेन्स झाला असता, पण नाही. विल इज हिअर. हेल्पिंग वर्ब पण दिलेला आहे बघा. विल विल दिलेला आहे. हा हेल्पिंग वर्ब आहे. त्याच्यामुळे कळतं की आहे विल फ्युचर टेन्स आहे. आपण विल केव्हा वापरतो? फ्युचर टेन्स मध्ये वापरतो. आता या मेन वर्बला आयएनजी वगैरे काहीच जोडलेलं नाही. त्यामुळे हा साधा सिंपल फ्युचर टेन्स आहे. साधा भविष्य काळ. अतिशय सोपं होता बघा. वर्ब बघितला तो रिमेन आहे, बेसिक फॉर्म आहे आणि त्याच्यासोबत इथे काय आहे? विल आहे. तो हेल्पिंग वर्ब आहे. विल मुळे हे वाक्य फ्युचर टेन्स मधलं आहे. कुठेही आयएनजी वगैरे जोडलेलं नाही. त्यामुळे हे वाक्य सिंपल फ्युचर टेन्स मधलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण आयडेंटिफिकेशन ऑफ द टेन्स करायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. फुल मार्क्सची गॅरंटी असते या प्रश्नाला, तेव्हा काळजीपूर्वक लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज ants were lugging a fly. ants were lugging a fly. बघा, लगिंग म्हणजे तुम्हाला माहित आहे की वाहून नेणे. या मुंग्या बघा एका माशीला वाहून नेत आहेत असं त्यांना म्हणायचं आहे. लगिंग म्हणजे काय करायचं? वाहून नेणे किंवा ओढून नेणे. आता इथे पहिलं व्हॉट विल वी सी? वी विल सी द वर्ब lugging. Lug is a verb. Okay. Now what is the helping verb? Where is the helping verb? Lug is a verb and helping verb is a verb. Where? And where आपण कुठे वापरतो? Past tense ला वापरतो. म्हणजे हे वाक्य past tense मधले आहे. हे इथे where मुळे निश्चित झालं. मगाशी बघा विल होतं, त्यामुळे ते वाक्य भविष्य काळातलं होतं, फ्युचर टेन्स मधलं होतं. नाउ हियर वेअर इज देअर, दॅट्स वाय द सेंटेन्स टेन्स इज पास्ट टेन्स. नेक्स्ट, आयएनजी इज ऍडेड टू वर्ब. बघा लगिंगला आयएनजी ऍड केलेलं आहे. आयएनजी ऍड असेल तर ते वाक्य कंटिन्युअस टेन्स होतं. वेअर मुळे पास्ट टेन्स झालं आणि आयएनजी मुळे कंटिन्युअस टेन्स झालं. आता हा लगिंग हा शब्द मी पर्पजली इथे लिहिलेला आहे. का बरं लिहिलेला आहे ते बघा. आपल्याला ग्रामर मध्ये पूर्ण मार्क मिळवायचे आहेत. इफ वी वॉन्ट फुल मार्क्स इन ग्रामर वी हॅव टू राईट ॲक्युरेट पेपर. आता इथे ॲक्युरेटचा काय संबंध आहे बघा. आता हा लग हा शब्द आहे, लास्ट शब्द काय आहे? जी. ते व्यंजन आहे, कॉन्सोनंट. आणि सेकंड लास्ट काय आहे? यू. हे वॉवल आहे, स्वर आहे. इंग्लिश मध्ये 5च स्वर आहेत, तुम्हाला ते माहित आहेत. ए, ई, आय, ओ, यू. जेव्हा जेव्हा सेकंड लास्ट शब्द अक्षर, हे अक्षर जर स्वर असेल आणि शेवटचं अक्षर व्यंजन असेल तर शेवटचं अक्षर 2 वेळा लिहायचं असतं. म्हणून आता इथे मी काय केलेलं आहे? जी 2दा लिहिलेला आहे. हे लक्षात ठेवा. हा लगिंग तुम्हाला असंच लिहावं लागेल. देन ओनली यू विल स्कोर फुल मार्क्स. आणि आता आपल्याला हे माहितीच आहे, वेअर मुळे पास्ट टेन्स आणि आयएनजी मुळे कंटिन्युअस टेन्स. दॅट्स वाय द सेंटेन्स इज past continuous tense. Sentence type is past continuous tense. Next one, question 5. I will tell you what to do. मी सांगेन काय करायचं ते मी सांगेन. या वाक्याचा अर्थ असा आहे. As usual, what will we see? We will see the first tense. Tell is the verb. Tell is the verb, right? And will is the helping verb. आता तो कुठल्या टेन्स मधला आहे? will फ्युचर टेन्स मधला आहे. will हे हेल्पिंग वर्ब फ्युचर टेन्स दाखवतो आणि टेल हा शब्दाचं काय आहे? बेस फॉर्म आहे. दॅट्स वाय इट इज अ सिंपल फ्युचर टेन्स. The tense of the sentence is simple future tense
विल असला की प्रश्नच मिटला, तो फ्युचर असतो, हे लक्षात ठेवायचं. आणि वर्बचं बेस फॉर्म असतो म्हणजे मूळ रूप असतं. याच्यावरून तो काळ आपल्याला भविष्य काळ आहे हे लगेच सांगता येतो. नेक्स्ट क्वेश्चन इज, रामलाल कन्सल्टेड हिज वाईफ. रामलाल त्याच्या वाईफ बरोबर सल्ला मसलत रामलालने केला. आता as usual, what will we see? The verb. The verb is consulted, right? आता consulted हे past tense कोणाचा आहे? consult, सल्ला मसलत करणे. consult चा past tense consulted आहे. आता बघा इथे ing वगैरे काहीच ऍड केलेलं नाहीये, त्यामुळे हे सुद्धा वाक्य सिंपल पास्ट टेन्सचं आहे. Next one, say question number 7. Sometimes it becomes really difficult to keep them under control. काही वेळेला त्यांना अंडर कंट्रोल मध्ये ठेवणं खूप कठीण जातं, असा या वाक्याचा अर्थ आहे. As usual, we will see the verb. The verb is becomes, right? Verb हे becomes आहे. मग verb become असतं, मी ते s का जोडलेला आहे, s का ऍड केलेला आहे? जेव्हा जेव्हा he, she, it असेल सर्वनाम, तेव्हा आपल्याला s जोडावा लागतो. जसं he plays in the ground, he plays in the garden, तो गार्डन मध्ये खेळतो. she goes to the school, ती शाळेत जाते. ही असेल तर आपल्याला s जोडावा लागतो, she असेल तर s जोडावा लागतो. तसं it असेल तेव्हा सुद्धा क्रियापदाला s जोडावा लागतं. हे केव्हा? सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तेव्हा. s ऍड केलेला आहे याचा अर्थ 100% हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मधलंच आहे, हे निश्चित होतं. कुठल्याही क्रियापदाला जर s ऍड केलेलं असेल तर ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मधलंच असतं. तेव्हा s असेल तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता हे आपण कधी वापरतो s, कधी ऍड करतात? थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन असेल तेव्हा. तृतीय पुरुषी एक वचन सर्वनाम जेव्हा असतं, म्हणजे ही, शी, इट असे असतात, तेव्हाच s लावतात. आणि s असल्यामुळे पटकन ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स आहे असं लिहून टाकायचं. तर ह्याच्यासाठी ही एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. रिमेंबर इट while writing the answer sheet. Now question number 8. They took care of everything. त्यांनी सगळ्या गोष्टींची काळजी घेतली. Now see the verb. Which word is a verb? Took is a verb. Right? आता took हे कोणाचा past tense आहे? Take चा past tense आहे. बरोबर? Take म्हणजे घेणे. आता सिंपल इथे फक्त took दिलेला आहे, बाकीचं काहीच दिलेलं नाही. That's why the tense of the sentence is simple past tense. म्हणजे जेव्हा जेव्हा past tense असतं वर्बचं तेव्हा तो simple past tenseच असतो. ing असेल तेव्हा तो continuous होतो. Next one. Question number 9. In a few years, boxing will be very popular among everyone in India. See, which word is verb? पहिलं आपलं काम काय? verb बघायचं की verb कुठल्या काळातलं आहे. आता त्यांनी पॉप्युलर हा बेस फॉर्म आहे, बट will is here. will हे काय दाखवतं? फ्युचर टेन्स. will आहे आणि बेस फॉर्म आहे म्हणजे इट इज सिंपल फ्युचर टेन्स. अत्यंत सोपं होतं. बेस फॉर्म असेल तर ते एकतर वर्तमान काळ तरी प्रेझेंट टेन्स तरी असतं किंवा फ्युचर टेन्स तरी असतं. प्रेझेंट टेन्स ओळखणं सोपं आहे कारण त्याच्यामध्ये विल नसणार आणि विल असेल तर ते फ्युचर टेन्स असणार. म्हणजे बेस फॉर्म असेल तर ते प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्स, विल असेल तर ते फ्युचर टेन्स, असं साधं सोपं बघायचं. आणि पास्ट टेन्स असेल त्याचं वर्बचं तर तो पास्ट टेन्स होतो. नेक्स्ट वन.
You have broken several stereotypes about the women in India. First see the verb. इथे have helping verb दिलाय आणि broken हे verb दिला आहे. Verb काय दिलेला आहे? Broken is a verb. And हे broken काय आहे? Past participle. Break, broke, broken. तिसरं रूप, तृतीय रूप. Base is the break is the base form. मूळ रूप breakचं broken हे past participle आहे. आणि have कधी वापरतात? तर have नेहमी perfect tense मध्ये वापरतात. ते पण प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये वापरतात. हॅव ची बघा दोन रूप आहेत. एक हॅव आणि हॅज प्रेझेंट टेन्स साठी. हॅड हे पास्ट टेन्स साठी आणि विल हॅव किंवा शल हॅव हे फ्युचर टेन्स साठी. परत सांगते आहे. हॅव ची रूप हॅव आणि हॅज हे प्रेझेंट टेन्स साठी वापरतो. हॅड आपण पास्ट टेन्स साठी वापरतो आणि विल हॅव शल हॅव आपण फ्युचर टेन्स साठी वापरतो. आता बघा यांनी आणि नेहमी परफेक्ट टेन्स मध्ये पास्ट पार्टिसिपल येतं. जर आता इथे हॅव ब्रोकन आहे म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. बरोबर. आता जर इथे हॅड ब्रोकन असतं तर पास्ट परफेक्ट असतं. विल हॅव शल हॅव ब्रोकन असतं तर फ्युचर परफेक्ट असतं. एकदम सोपं असतं. तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी चिन्ह असणार, लक्षण असतं, ते लक्षण पाहायचं आणि काळ लिहायचा. घे तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार. आता नेहमी लक्षात ठेवायचं आहे हॅव आहे म्हणजे हे परफेक्ट मधलंच परफेक्ट टेन्सच असतो आणि हॅव आहे म्हणून तो प्रेझेंटही असतो. हॅड हे भूतकाळात वापरतात. विल हॅव शल हॅव फ्युचर मध्ये वापरतात. That's why the tense of the sentence is present perfect tense. So student, follow all the rules for grammar and write your answer sheet very accurately and achieve your goal by getting full marks. And please like, share, comment and subscribe my channel Vidya Crown. Thank you for watching my video. All the best for your exam.